माझ्याकडे दृष्टी नसली तरी मी माझ्या स्वप्नांना दृष्टिकोन देऊ शकतो. नमस्कार, माझं नाव अजय नानकराम लालवानी आहे. मी पूर्णतः दृष्टीहीन आहे. वरळी इथे राहतो. मुंबई महानगरपालिकेत वॉटर डिपार्टमेंट जीवतर विभागात कामाला आहे. अजयचे आईवडील उल्हासनगरला राहतात. मुंबईत एकटाच राहत असल्यामुळे बहुतेक कामं तो स्वतःच करतो. पण अजय लालवाणी सायकल चालवायला कसा शिकला? येता जाताना शाळेत असं बाबा किंवा भाऊ असं सायकलवर घेऊन जायचे, घेऊन यायचे. सायकल चालवायची देखील इच्छा झाली की मलाही चालवायची आहे. हँडलच्या बारवर बसून मला हँडल पकडून बोलायचे की बस आता इथे हँडल पकड. पण ते पॅडलपर्यंत तर पाय पोचायचे नाही. तेव्हा शरीरामध्ये जसे परिवर्तन घडतात तसं काहीतरी विचारांमध्ये देखील परिवर्तन घडतात. तर तसं करता करता सायकलिंगची सुरुवात झाली. एक दिवस सायकल चालवता चालवता भाऊ हँडलला पकडून मला सीटवर बसून मी पॅडलिंग करतोय, तो माझ्या बाजूला हँडलला पकडून धावत होता आणि त्यांनी सोडून दिला आणि माझ्या बाजूला धावा लागला. तेव्हा काय असं माहिती नव्हता काहीच आणि शेवटी पडलो. त्याच्यानंतर मग पुन्हा उठलो आणि पुन्हा चालवायला सुरुवात केली. भीती होती ती पूर्ण गेली आणि मी चालवायला लागलो. मग तो एक दिवस सायकल घेऊन माझ्या बाजूला चालवायला लागला आणि माझ्या बाजूला असून तो मला सांगायचा की थोडा उजवीकडे चल, डावीकडे चल. सुरुवात केली मुंबई पुणे, मग मुंबई नाशिक, मुंबई वाफी. मग 2019मध्ये मुंबई ते गोवा रिटर्न 7 दिवसामध्ये केलं. आता महाराष्ट्राच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जायचं. तर मुंबई गेटवेपासून ते पार गोंदिया रिटर्न असा 2000 किलोमीटरचा पल्ला 12 दिवसात पूर्ण केला. सायकलिंगमध्ये असं स्वतःची लिमिट चेक करायची, कुठपर्यंत आपण सायकलिंग चालवू शकतो, काय वेगळं त्याच्यातून होऊ शकतो आपल्याकडून. मग 2021मध्ये रोड सेफ्टीचा कॉज घेऊन लोकांना रोड सेफ्टीचा संदेश देत मुंबई ते काश्मीर, काश्मीर ते कन्याकुमारी, कन्याकुमारी ते परत मुंबई 7500 किलोमीटरचा पट्टा जवळजवळ 45 दिवसामध्ये 15 लोकांच्या टीम सहित केला पूर्ण. गेल्या वर्षी काश्मीर ते कन्याकुमारी ही स्पर्धा सागर बोडके या मित्रासह त्याने पूर्ण केली. 9 दिवस 2 तासात 3757 किलोमीटर अंतर त्यांनी पार केलं. हा विक्रम ब्रावो बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेलाय. त्याने डोंगर चढत ट्रेकिंगमध्ये सुद्धा नाव कमावलंय. महाराष्ट्रातले आतापर्यंत 280 गड किल्ले आतापर्यंत क्लाइम्ब करून झालेले आहेत. काही पिनॅकल्स देखील क्लाइम्ब केलेले आहेत. रॉक क्लाइम्बिंग तर करतोच, वॉटरफॉल रॅपलिंग, झिपलाईन अशा बरेचशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करत करत हिमालयातले देखील 2 माउंटन्स क्लाइम्ब केलेत आतापर्यंत. एक म्हणजे फ्रेंडशिप पीक, दुसरं माउंट युनम. जवळजवळ 17,500 आणि 20,000 फूट अशी त्यांची हाईट आहे. मुंबईसारख्या शहरात राहून आता ट्रेकिंगसाठी लागणारा कार्डिओ व्यायाम कसा करायचा हा प्रश्नच त्याला पडला नाही. त्याने स्वतः उत्तर शोधलं आणि तो आता जिने चढण्याचा व्यायाम करतो. या सगळ्या ज्या काही गोष्टी आतापर्यंत करत आलोय, जे करणार आहे पुढेही, त्याच्यामध्ये एकच ध्येय आहे की माउंट एव्हरेस्ट क्लाइम्ब करायचं आहे. तशी वर्ल्डची टॉलेस्ट बिल्डिंग बुर्ज खलिफा आहे, ती देखील क्लाइम्ब करायची इच्छा आहे स्टेअरकेसनी आतून. नुकतंच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील आम्ही मलकामाचं प्रात्यक्षिक दाखवायला गेलो होतो पॅरिसला. सो तिथेही देखील एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला. ऑलिम्पिकमध्ये देखील कोणत्या ना कोणत्या खेळात सहभाग घेऊन भारताचं प्रतिनिधित्व करत मेडल पटकवायचं आहे अशी देखील इच्छा आहेतच. अजय याच आत्मविश्वासाने मुंबईत कोणत्याही रस्त्यावर अगदी सहज फिरू शकतो. मी थांबलो तर थांबून तर नाही जाणार ना, ही माझ्या मनात कुठे ना कुठे अशी खंत असते. पण त्या खंतेला मी बाहेरपर्यंत यूज देतच नाही. पण मी तसा अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधून कंटिन्युअसली कुठे ना कुठे स्वतःला एंगेज ठेवतो.